नमस्कार. आपण आता 6व्या अध्यायाच्या अखेरच्या टप्प्यावर आलो आहे. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, गेल्या गुरुवारी अर्जुनाने एक महत्त्वाची शंका भगवंताला विचारली आणि त्या शंकेचं उत्तर आता भगवंत आपल्याला आणि अर्जुनाला अर्थातच देणार आहेत. अर्जुनाची शंका अगदी आपल्या मनातलीच आहे की ठीक आहे, हा सगळा ध्यानयोग तू सांगितलास, अशा पद्धतीची काहीतरी साधना उपासना करावी असं प्रत्येकाला वाटतं. परंतु ही साधना उपासना जर अर्धवट झाली, पूर्णत्वाला गेली नाही, तर या नरदेहाचं काय होतं? म्हणजे देह टाकला गेला, मृत्यू आला. किंवा असंही घडू शकतं की साधना उपासना चालू आहे, परंतु काही अन्य गोष्टी आल्या, म्हणजे समजा संयम कमी पडला आणि ह्या दृश्य जगातल्या काही गोष्टींबद्दल आकर्षण वाटलं आणि साधनेकडून मन दुसरीकडे वळलं, तर मग याच्या साधनेचं काय होतं? ही सगळी साधना वाया जाते का? किंवा समजा देह टाकला गेला, मृत्यू आला, तर मग या साधनेचं काय होतं? असा एक प्रश्न अर्जुनाने विचारला. त्याचं स्पष्टीकरण पण अर्जुनाने दिलं. तेव्हा आपण 3 श्लोकांचा अभ्यास केला आणि त्या 3 श्लोकांच्या नंतर म्हणजे अगदी सविस्तर शंका भगवंताला त्यांनी विचारली, काही मागे राहायला नको. आणि मग त्या शंकेचं उत्तर पण भगवंत आता ह्या अध्यायाच्या अखेरपर्यंतच्या श्लोकात देणार आहेत. त्यातल्या 40 आणि 41 या 2 श्लोकांचा विचार आज आपण करणार आहोत. भगवंताचं पार्थ म्हणजे अर्जुनावर अतिशय प्रेम आहे. अगदी एकेका शब्दावरून आपल्या लक्षात येतं. आताचा सुद्धा आपण जो 40वा श्लोक अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये भगवंताने अर्जुनाला पार्थ तर म्हटलंच, ठीक आहे, संबोधिलं. तात असं पण म्हटलं. खरं तात ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ वडील असा आहे, परंतु जेव्हा प्रेमानं एखाद्या व्यक्तीला हाक मारायची असते तेव्हा संस्कृत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी मुलाला सुद्धा तात असं उद्देशलं आहे. तर हे प्रेम दाखवण्यासाठीच आहे. तर या श्लोकामध्ये आपल्या लक्षात येईल की भगवंताने अर्जुनाला या श्लोकात तात म्हटलं आहे. 40वा श्लोक आहे. भगवानुवाच यांनी सुरुवात आहे. म्हणजे अर्जुनाच्या ह्या अतिशय महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रश्नाला भगवंत उत्तर देत आहे. आता भगवानुवाच असल्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की ते भगवंताचं सांगणं आहे ना, भगवंताचं बोलणं आहे. म्हणजे ते त्रिकालाबाधित सत्य आहे, अंदाजपंचे असं सांगितलेलं नाही आहे. सर्व पृथ्वीवरती सर्व विश्वामध्ये ते सगळ्यांना लागू असणारं, म्हणून ते त्रिकालाबाधित वैश्विक सत्य ज्याला म्हणतात असं सत्य भगवानुवाच ह्या शब्दातून आहे. आणि इथून सुरुवात आहे. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. आपण अर्थ नेहमीप्रमाणे पाहूया. ते भगवंत अर्जुनाला म्हणे, अर्जुना तस्य इह विनाशः न विद्यते. विनाश होत नाही. कोणाचा? तो जो योगी आहे, ज्याच्याबद्दल तू प्रश्न विचारलास की त्यांनी काही साधना केली, त्यांनी काही उपासना केली, काही श्रवण चिंतन मनन अध्ययन सत्संग जे काही केलं आहे त्याचं, त्या योग्याचं या इहलोकामध्ये कधीही विनाश होत नाही. स्पष्टपणाने भगवंताने सांगितलं, पार्थ न इह विनाशः न विद्यते. आणि दुसरं म्हटलं अमूत्र एव न, म्हणजे परलोकात पण नाही, या पृथ्वीवर तर नाहीच. म्हणजे त्याचा देह जिवंत असताना त्याचा विनाश होणार नाही आणि परलोकात मृत्यूनंतर सुद्धा त्याचा विनाश होणार नाही. कारण नाही कल्याणकृत कश्चिन दुर्गतीं तात गच्छति. अरे बाळा, तात, अरे बाळा, कल्याणकृत जो कोणी कल्याणाच्या गोष्टी करतो ना, फक्त आपल्या कल्याणाचे नाही, आत्मउद्धार तर आहेच, पण भगवत प्राप्तीसाठी स्वतः किंवा इतरांसाठी केलेलं जे काम आहे तो कश्चित कोणीच कधीच दुर्गतीला जात नाही. किती स्पष्ट शब्दात भगवंतांनी आपल्याला दिलासाच जणू काही दिलेला आहे. असं आपल्या लक्षात येईल की जे आपण चांगलं काम करतात, मनामध्ये शंकाच घ्यायचं कारण नाही. सध्या आपण असं पाहतो की वाईट काम करणारी माणसं अगदी भरपूर पैसे कमावतात, उच्च पदाला जातात आणि मग आपल्या सहज गप्पांच्यामध्ये विषय येतो की काय आपण चांगलं वागून उपयोग आहे. पण भगवंत या श्लोकातून आपल्याला सांगणार आहे की चांगलं वागणाऱ्याला कधीच दुर्गतीला जावं लागणार नाही, अशी एक खात्री भगवंतांनी आपल्याला श्लोकात दिलेली आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं भगवानुवाच आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
पूर्वी असं होतं आणि आत्ता असं नाही, असं नाही आहे. तर हे नेहमीसाठी आहे की जो चांगलं काम करतो, दुसऱ्याच्या किंवा आपल्यासुद्धा आपल्या पारमार्थिक कल्याणाचं काम करणारा, दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटणारा, याचं भगवंत सांगतोय कधीही वाईट होणार नाही. आता एवढी ग्वाही दिल्यानंतर आपण त्याचा विचार करूया. अर्जुनाला भगवंत सांगतात, अर्जुनाने जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचे 2 भाग आहेत. एखादा साधनेकडे वळलेला आहे, त्याची साधना पूर्ण झालेली नाही आहे किंवा दुर्दैवानं त्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे साधना अर्धवट राहिलेली आहे, तर मग ही साधना फुकट जाते का, असा जो काही प्रश्न आहे. एखाद्या माणसाने प्रापंचिक सुखाकडे म्हणतात तशी पाठ फिरवून तो पारमार्थिक काही गोष्ट मिळवण्याकडे गेला, साधनेकडे, उपासनेकडे गेला, सत्संगात गेला, काही धार्मिक आध्यात्मिक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आणि तरी देखील काही म्हणावं तसं ब्रह्मज्ञान वगैरे काही झालं नाही आहे. म्हणजे इकडे नाधड प्रपंच, नाधड परमार्थ, असं जर एखाद्याचं असेल तर त्या जीवाचं काय होतं, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. भगवंताच्या दिशेनं काही त्याची प्रगती होते का, ते काही ते काय आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे त्या दिशेनं काही प्रगती होते का, का पुन्हा संसारी, पुन्हा शून्यातून सगळं निर्माण, असं आहे की का, ही मोठी शंका आहे. जी काही आधी साधना केलेली असेल तिथून पुढं सुरुवात होते की परत पहिल्यापासून सगळं करावं लागतं, अशी एक शंका अर्जुनाने विचारली. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना मी आत्ता म्हटलं तसं की अर्जुना, पार्था, तात असं म्हटलं आहे आणि इतकं प्रेमाने संबोधिलेलं आहे, तर त्याच्या शब्दांवरती पूर्णपणानं निष्ठा ठेवलीच पाहिजे. नाहीतर असं इतकं प्रेमाने बघ पटलं तर घे, मी सांगतोय तुला, असं असं असतं, असं नाही म्हटलेलं. अतिशय प्रेमाने भगवंताने हे अर्जुनाला सांगितलं आहे आणि स्पष्ट पण सांगितलं आहे, अशा साधकांचं इहलोकात आणि परलोकात कधीच नाश होत नाही, असं स्पष्ट म्हटलं. आता या जन्मात आणि परलोकात म्हणजे मृत्यूनंतर दोन्हीकडे आपल्याला यापूर्वी आपण अभ्यास नाही किंवा दासबोधात पण अभ्यासला आहे की या जन्मातला हा देह गेला तरी एक सूक्ष्म देह जो असतो, तो सूक्ष्म देह परलोकामध्ये आपल्या या सगळ्या गोष्टी घेऊन येतो आणि त्यामुळे तिथेही नाश होत नाही, याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. आणि नाही कल्याणकृत कश्चित म्हटलं आहे, मात्र त्याला त्यांनी सांगितलं की कल्याणाच्या गोष्टी केल्या पाहिजेत, चांगली कामं केली पाहिजेत, नाश होत नाही. जे काही आपण करतो आहोत साधना उपासना, त्याबरोबर आपल्याला इतरांच्या आणि आपल्या दोघांच्या कल्याणाचा विचार असला पाहिजे. ते मात्र नक्कीच आहे की आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे की दुसऱ्यासाठी खड्डा खणला तर आपण त्याच्यात आधी पडतो, त्यामुळे असं नाहीच करायचं. आपलं कल्याण झालं पाहिजे हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे, असं करणाऱ्याची कधीच दुर्गती होत नाही, असं भगवंतांनी सांगितलं. आपण थोडा अर्थ अधिक स्पष्ट होईल असा प्रयत्न करूया. दुसऱ्याच्या कल्याणाचा पण विचार करायला सांगितला आहे, इतरांना पण मदत करायला सांगितली आहे, त्याचं अकल्याण कधीच होत नाही असं म्हटलं आहे. इतरांचा विचार ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. असं आहे की आपण ज्याला मदत करतो तो आपल्याला मदत करेल, याबद्दल काही विशेष नाही आहे, परंतु इथे तो विचार नाही आहे. कदाचित आपण ज्याला कोणाला मदत करतो तोच आपल्याला मदत करेल असंही नाही, पण भगवंत आपल्याला गरज लागेल त्यावेळेला मदतीची गोष्ट कुणाच्या तरी माध्यमातून पूर्ण करतो. आणि खरं सांगू का, हे असे अनुभव आपल्याला अनेकदा येतात. आपण जर विचार केला, थोडंसं चिंतन केलं आणि हा भगवंत हे जे सांगतो आहे खरं आहे का, असं आपण आपल्याशीच पटवून बघायचा विचार केला तर अरे हो, असं घडतं खरं. कितीतरी वेळा असं होतं की अगदी अनोळखी व्यक्ती असते आणि ती अनोळखी व्यक्ती आपल्याला मदतीचा हात देते. मी आणि माझी ताई, आम्ही दोघीजणी स्टेशनवरून, पावसाळ्याचे दिवस होते, रात्रीची वेळ होती, 9-9:30 वाजले होते, धो पाऊस पडला होता. स्टेशनला उतरलो आणि आमच्या घरी जाण्यासाठी रिक्षा स्टँडवरती इतकी अफाट गर्दी होती की आम्ही दोघींनी निर्णय घेतला की या रांगेत असं उभं राहण्यापेक्षा आपण चालायला सुरुवात करू. वाटेत मिळाली रिक्षा तर मिळाली, नाही तर आता चालतच जायचं. आणि खरंच सांगते, गोखले रोड क्रॉस करता एका चौकामध्ये एक रिक्षा आमच्या समोर येऊन थांबली आणि एक तरुण मुलगा, अनोळखी तरुण मुलगा आमच्या पुढे उतरला आणि आम्हाला म्हणाला की माझं घर इथून जवळच आहे, मी आता चालत जातो, तुम्ही या रिक्षेत बसा. असे अनेक प्रसंग आपल्याला अनुभवायला येतात. तेव्हा लक्षात येतं की आपण
कल्याणाचं काम केलं तर आपल्यासाठी बरोबर ईश्वर कोणाचा तरी उपयोग करतो. मला आठवत आहे, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमची लेक जेव्हा नाशिकला कॉलेजमध्ये होती त्यावेळेला आम्ही महिन्यातून एखादा किंवा 3 आठवड्यांनी एकदा शनिवार रविवार तिच्याकडे जायचो. आणि त्या कसाऱ्याला गाडी लोकलमधनं उतरलं की बसला जावं लागायचं. आणि त्या लोकलमधनं उतरलेली एवढी माणसं आणि एखादीच बस असायची नाशिकला जायला किंवा नाशिकहून कसाऱ्याला यायला, त्यामुळे अफाट गर्दी असायची. एकदा मी अशीच नाशिक कसारा बसमध्ये होते आणि कसाऱ्याला उतरून अशी नुसती धावून त्या तिकिटाला लाईन लावावी लागायची. आणि आमच्या बसमध्ये एक आजी आजोबा होते. मी त्यांना बसमध्येच असं म्हटलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? तर म्हणाले ठाण्याला जायचं आहे. म्हटलं तुम्ही सावकाश स्टेशनमध्ये या, मलाही ठाण्यालाच जायचं आहे, मी 3 तिकीटं काढते, तुम्ही अजिबात घाई करू नका, बसमधनं सावकाशा, मी पटकन पुढे जाते. आणि मी 3 तिकीटं काढली. ते यथावकाश आले स्टेशनवर आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला. मला म्हणाले की तुम्हाला का असं वाटलं, आपली काही ओळख नाही, काही नाही, तुम्हाला का असं वाटलं आमची दोघांची तिकीटं काढावीत? तेव्हा तुमच्या माझ्या मनातला जे उत्तर असतं तेच मी दिलं की आपण सगळेजण या संस्कारातून वाढलो आहे. मी त्याला म्हटलं की मला असं वाटलं की माझे आईवडील जेव्हा असा कधी प्रवास करतील तेव्हा असंच कुणीतरी त्यांना मदत करावी. असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बरोबर आपल्यासाठी कोणी ना कोणीतरी भगवंत मदतीला आणतोच आणतो. मी नेहमी 1-2 आजोबांची गोष्ट सांगते, यापूर्वी पण कदाचित सांगितली असेल, पण मला नेहमीच ती आवडते. एकदा ठाणे सिटी बसमधून 2 आजोबा स्टेशनवर निघाले होते आणि आपल्या बेडेकर शाळेच्या स्टॉपवरती येत असताना 2 मुलं बसमध्ये चढली आणि एक मुलगा त्यातला कंडक्टर जसा जवळ आला तिकिटासाठी तसा जरा खिसे चाचपायला लागला आणि म्हणाला, अरे बापरे, मला आईने 5-5 रुपयाची 2 नाणी दिली होती, हरवली, मला खिशात नाही आहेत. आणि मग आजोबांचं लक्ष गेलं. आजोबा, बाळा काय झालं? तर म्हणे, नाही, माझे पैसे मिळत नाही आहेत. तोपर्यंत कंडक्टर जवळ आलेला. मग त्यांनी खिशातनं आजोबांनी 5 रुपये काढले आणि त्याचं तिकीट काढलं आणि त्या मुलाला म्हणाले की काळजी करू नको, हे आणखीन 5 रुपयाचं दाणं तू ठेव जवळ, परत जाताना तुला उपयोग होईल. आणि झालं ते यथावकाश. पुढल्या स्टॉपला काय मुलं उतरायची ते उतरली. दुसरे जे आजोबा होते ते म्हणाले, तुम्ही कुठल्या जगात वावरताय? हल्ली कुणाला ह्या मुलांना अजिबात मदत करायची नाही. ही मुलं इतकी लबाड झालेली आहेत, तुम्हाला माहीत नाही, ही आता पुढल्या स्टॉपवर उतरतील आणि कसं आजोबांना गंडवलं म्हणून जाऊन काहीतरी वडापाव खातील. तेव्हा आजोबा म्हणाले, होईलही कदाचित असं, मला माहीत नाही, पण म्हणाले उद्या माझ्या नातवावर जर अशी वेळ आली ना तर माझ्या नातवाला माझ्यासारखा आजोबा भेटावा, तुमच्यासारखा नको. यावर आपल्या लक्षात येईल की आपण कल्याण केलं इतरांचं तर या ना तो रूपानं भगवंत आपल्याला मदत करायला येतोच येतो. हे अनुभव अनंत प्रकाराने आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. त्याची आज केवळ या श्लोकामुळे आपल्या अंतःकरणामध्ये उजळणी झाली. खूप खूप अनुभव आपल्याला असे येतात. भगवंत आपल्याला सांगतोय की श्रद्धायुक्त अंतःकरणाची जोड त्याला हवी, म्हणजे मग आपल्या हातून ती चांगली कृती होते, त्या कृतीचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. आणि हे असं केलेलं काम कधीही फुकट जात नाही. भगवंत तर आपल्याला पुढल्या जन्माचा निर्वाह, या जन्मीच काय, पुढल्या जन्मातसुद्धा, परलोकातसुद्धा त्याचा फायदा होतो. खरं तर या श्लोकाचा विचार करतो ना, चिंतन करतो ना, ते आपल्या लक्षात येतं की खरंच किती छान दिलासा दिला ना भगवंतानी आपल्याला. निश्चितपणानं जे फळ मिळणार आहे ते सांगितलं आहे. म्हणजे आपण करतो, होईल की नाही, जमेल की नाही, मिळेल की नाही, अशी कोणी शंकेला जागाच भगवंतानी ठेवली नाही. होणारच आहे. तुम्ही तुमचा जर मार्ग नीट ठेवलात तर तुम्हाला निश्चित उत्तम फळ मिळेल. आता असं आहे की आणखीन सुद्धा एक गोष्ट या संदर्भात आपल्या लक्षात येईल की समजा एखाद वेळेस चुकत नाही अशातला काही भाग नाही. संबंध सभोवतालचं जग इतकं वाईट झालं ना की मग आपल्याला असं वाटतं कशाला मीच करायचं चांगलं, काही नको, असं होईलही. पण ती समजा झालेली चूक सुधारायचं ठरवलं तरीसुद्धा भगवंत म्हणतो मी तुम्हाला सहाय्य करेन. चूक माणसाच्यात होते, विचार माणसाच्यात बदलतात, नाही असं नाही, परंतु तसं घडलं आणि पुन्हा जर आपल्याला पश्चात्ताप झाला, पुन्हा आपण चांगलं वागायचं ठरवलं तर देव सहाय्य करायला बसलेलाच आहे अशी खात्री देत आहेत. विनोबाजींनी या संदर्भात एक छान दाखला दिला आहे.
ते म्हणाले एक वृद्धग्रस्त होते आणि ते म्हणाले की काय झालं, तरुणपणी कधी मी साधना उपासना, कुठे काही चांगले ग्रंथ वाचन, कुठे काही चाललेली गीता प्रवचन काहीच ऐकायला गेलो नाही हो. काहीच मी केलं नाही, काही साधना नाही, नामस्मरण नाही, ध्यान नाही, मी काहीच केलं नाही. पण आता जसं जसं वय वाढलं ना तसं मला वाटतं काहीतरी करावं. पण आता काही करून उपयोग होईल का हो? किती प्रांजळ प्रश्न आहे ना. तेव्हा इतके वर्ष काही केलं नाही, पण आता करून काही उपयोग होईल का, असं विनोबाजींना त्या वृद्धगृहस्थांनी विचारलं. तेव्हा प्रश्न पण असा होता की बरेच गेलेले, आता थोडे दिवस राहिलेत, त्यामुळे आता मनात असा विचार आला की खरंच काही करून उपयोग होईल का. तर विनोबाजी म्हणाले की हसले आणि म्हणाले, असं आहे की तुम्ही मुंबईचे गिरगावचे ना? तर म्हणाले हो. तर म्हणे असं पहा की तुम्ही गिरगावात आहात आणि तुम्हाला समजा असं समजूया आपण की तुम्हाला भगवंत प्राप्ती व्हायला हवी आहे, तर भगवत प्राप्ती म्हणजे आपण पुणे ठरवूया की पुण्यापर्यंत गेलं की भगवत प्राप्ती होईल. आपल्या समजुतीसाठी तर आपल्याला गिरगावापासून पुण्यापर्यंत जायचं आहे म्हणजे भगवत प्राप्ती होण्यासाठी. आणि आता त्या काळात पायी प्रवास करायचा आहे, त्यामुळे आपण सुरुवात तर करूया. मग असं होईल कदाचित की आपण दादरपर्यंत जाऊ, दमलो भागलो थांबू, पुढल्या प्रवासाला आणखीन काही काळ लागेल, पण लागेल तेवढा लागेल, तेव्हा होईल तेवढा होईल, पण पुण्याच्या दिशेनं म्हणजे भगवंताच्या दिशेनं तर जायला लागू. तेव्हा ते वृद्धग्रस्त सहजच म्हणाले, अहो पण म्हणजे ह्या नेहमी पोचणार कधी, तेवढा कालावधी तर असला पाहिजे ना. तेव्हा ते म्हणाले की हरकत नाही ना, जेव्हा पोचू तेव्हा पोचू, परंतु सुरुवात तर करायला काय हरकत आहे. समजा नाही पोचलो, पुढल्या जन्मी पोचू. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की माणसाने देह टाकताना अखेरच्या वेळेला भगवंताचं स्मरण व्हावं. पण आज आपल्या असं लक्षात आलं की समजा दुर्दैवाने भगवंत आपल्याला सांगतोय की असं नाही झालं, तरी जेवढा काळ आपण स्मरण केला आहे त्याचा जो काही फायदा आपल्याला होणार आहे तो नक्की फायदा होईल, इहलोकात पण होईल आणि परलोकात पण होईल. समजा देह टाकला गेला तरी जिथपर्यंत प्रगती झालेली आहे तिथून पुढे भगवत प्राप्ती नक्की होईल. पण साधकाने अभ्यास सोडायचा नाही, साधना सोडायची नाही. साधक जर साधना करायला लागला, अभ्यास करायला, त्यातल्या त्यात जर हा साधक आणखीन चांगला अभ्यासू असेल ना तर मात्र प्रवास पूर्ण होईलच होईल. काही वाटेत अडथळे येणार नाही, काही वाटेमध्ये देह टाकला जाणार नाही अशी पण खात्री आहेच. विनोबाजी बोलता बोलता त्यांना म्हणाले, तुम्हाला कशाला काळजी हवी, देह केव्हा घेऊन जाणार आहे भगवंत ते माहितीच नाही आहे, त्यामुळे कदाचित पूर्ण प्रवास होईलही, भगवंतापर्यंत तुम्ही पोचालही. त्यामुळे असा जर अभ्यास केला, अशीच आपल्याला छानपैकी संधी मिळाली तर कदाचित हे होईलही. त्यामुळे खरं आहे की सुरुवात तर करावी. ज्या क्षणाला मनात येईल ना त्या क्षणी अभ्यासाला सुरुवात करायला हवी. मला नेहमी अनुभव एक येतो की काही भगिनी फोन करतात की मीराताई दासबोधाच्या परीक्षा असतात ना, तर मग मी सांगते की हो असतात. हे पत्राद्वारा दासबोध अभ्यासाच्या ना परीक्षेला बसावं असं मला वाटतं आहे. एखादीने इच्छा व्यक्त केली ना तर आपण सगळी कामं हातातली ठेवावी आणि तिला पुस्तक कसं मिळेल, ती लगेच कसं स्वाध्याय लिहील, तिला स्वाध्यायात काही अडचण तर येणार नाही ना, हे लगेच करावं. कारण मनात चांगला विचार आलेला आहे तर त्याच वेळेला ते आपण जर म्हटलं ना की आता हल्ली ना मी नाही करत आहे ते काम, तू असं कर, तू अमकीला फोन कर, तिच्याकडे मिळेल, असा नाही वेळ घालवायचा. चांगला विचार मनात आला की ताबडतोब त्या विचाराप्रमाणे काम करायचं. म्हणजे मग भगवंत म्हणतो तसं की साधना अर्धवट राहणं किंवा असं होणार नाही, ती उपासना आवडायला लागते. मनातला विचार तो पक्का होतो आणि निदान साधनेकडे प्रवास सुरू होतो आपला. हा मोठा छान भाग या श्लोकाच्या निमित्तानं आपल्याला अनुभवता येईल. बाबा बेलसरे होते ना, अगदी खूप गोड बोलत असत आणि गोंदवल्याला दरवर्षी त्यांचा नामसप्ताह असाय आणि महाराजांचे अनुग्रहित होते. त्यामुळे बेलसे ह्याला गोंदवल्याला गेले तर उपस्थित असणारे हे असे 100-200 साधक, सगळे महाराजांचे साधक, त्यामुळे सगळे नामजप करणारे. आणि मग त्यांना खूप अगदी प्रेमानं गोड शब्दामध्ये बाबा विचारायचे, काय कशी चालली आहे साधना. आणि सगळ्यांचं उत्तर एकच असायचं की चालली आहे पण मनासारखी नाही. सगळ्यांचं असायचं की घेतो आम्ही, नाम घेतो वगैरे सगळं ठीक आहे, पण असं अजून मनासारखं होत नाही. आता याचं कारण काय असतं
तर आपण प्रापंचिक माणसं आहोत ना, त्यामुळे आपलं लक्ष नाही म्हटलं तरी प्रपंचाकडे, विषयांकडे जरा जास्त असतं आणि मग त्या साधनेकडे पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही आणि विषयामध्ये रमतो. अशा पद्धतीने साधकाचं समाधान न होणं अगदी बरोबर आहे. आणि प्रांजळपणानं असं एखाद्या अधिकाऱ्यांनी आपल्याला विचारल्यावर माणूस असंच उत्तर देणार म्हणून तसं दिलं जायचं. तिथे आपोआपच असं होतं की याचा अर्थच असा आहे की अजूनही जेव्हा एखादा चांगला साधक अशा पद्धतीनं जेव्हा उत्तर देतो, त्याचा अर्थच असा असतो की अजूनही जे विषयांमध्ये आपलं लक्ष आहे ते आता अजूनही कमी व्हायला हवं आहे, तसं घडत नाही आहे. आणि म्हणून म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ब्रह्मानंद महाराज होते, ते म्हणायचे की माझी वाणी मी नामाला विकून टाकली आहे. म्हणजे माझ्या वाणीतून अन्य कुठलं काही नाहीच, नामस्मरणाखेरीज माझ्या वाणीतून काही उच्चारच होत नाही, कारण मी नामालाच वाणी विकून टाकले, असं ते म्हणायचे. याचा अर्थ सगळी जी काही शक्ती आहे ती सगळी शक्ती या भगवंताच्या कामाला लावलेली आहे. आता हे असं जेव्हा असतं, हे काही प्रापंचिक माणसाला जमणारी गोष्ट नाही आहे. प्रापंचिक माणसाला व्यवहार आहे, प्रपंच आहे, वासना इच्छा आहेत आणि त्यामुळे त्याच्या जबाबदारी आहेत. त्या सगळ्यामध्ये तो असं उत्तर देणारच की पाहिजे तसं अजून समाधानकारक नाम होत नाही आहे. पण आता आपल्याला दिलासा मिळाला की असं जरी असलं तरी जे काही आपण करतो आहोत ते आपल्याला इहलोक आणि परलोके उपयोगी पडणार आहे. म्हणजे मुक्कामाला जायला उशीर होईल कदाचित, परंतु किंवा वाटेमध्ये मध्ये जे काही विश्रांतीचे टप्पे येतील तिथे विश्रांती जरा जास्त काळ घेतलीही जाईल कदाचित, पण पुन्हा लक्षात आल्यावर पुन्हा जात राहिलं, साधना करत राहिलं तर आपल्याला निश्चितपणानं जाता येईल. समर्थांचा एक छान अभंग आहे, ज्याचे वंशी कुलधर्म रामसेवा, त्याचे वंशी मज जन्म देगा देवा. आणि खरं आहे, सगळ्या संतांच्या चरित्रातला त्यांच्या जन्माचा जर आपण विचार केला ना तर त्यांच्या कुळामध्ये किती वर्ष, म्हणजे समर्थांच्या बाबतीत 12 वर्ष त्यांच्या कुळामध्ये रामसेवा चालली होती. ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माचा विचार केला तर त्यांच्या कुळामध्ये किती असे योगी होते, त्यांच्या कुळामध्ये त्यांचा जन्म झाला असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे आपण ईश्वराची ह्या पद्धतीने प्रार्थना करायची, चांगलं काम करण्याचा प्रयत्न, पूर्वक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणजे मग आपली साधना काय चालली आहे ती निश्चितपणानं आपल्या उपयोगाला येणार आहे असं घडेल. होतं बरं का, एखादा असं काहीतरी आपल्या जीवनाला वळण लावणारा प्रसंग घडतो की माणूस एकदम बदलून जातो. माधवानंदांनी म्हणजे डॉक्टर नगरकरांनी या श्लोकाचं निरूपण जे केलं आहे त्याच्यामध्ये एक छान प्रसंग दिला आहे. प्रसंग असा आहे की पेशव्यांचे बंधू होते चिमाजी अप्पा, आणि या चिमाजी अप्पांचा खाजगी कारभारी जे होते त्यांचं नाव रामचंद्रपंत जोशी. आणि एक दिवस संध्याकाळी रामचंद्रपंत पुण्यामध्ये घोड्यावरून फेरफटका मारत असताना बुधवार पेठेतल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी आले आणि त्या मंदिरामध्ये अच्युत महाराजांचं कीर्तन चालू होतं. छान आवाज लागला होता, कथा चालली होती. कळत नकळत रामचंद्रपंत थांबले आणि अच्युत महाराजांचं कीर्तन ऐकलं. परंतु मुळात साधक उपासक असे नाही आहेत, त्यामुळे कीर्तन ऐकलं, पण कीर्तनातून बाहेर पडल्यावर एक फुलवाली माळीण तिथे होती आणि खरं म्हणजे तिचं आता कीर्तन संपलेलं होतं, त्यामुळे ती सगळा तिचं माल टोपल्यांमध्ये बांधून जायच्या तयारीत होती. तरी यांनी गजरे मागितले, रामचंद्रपंतांनी तिच्याजवळ गजरे मागितले. खरं म्हणजे टोपलीत तिचा माल बांधून झाला होता, त्यामुळे ती थोडीशी नाराजच होती. पण आता हा माणूस अधिकारी आहे, मोठा आहे, घोड्यावरून आलेला आहे, पेशव्यांच्या याच्यातला आहे, त्यामुळे तिला काही हिंमत झालेली नाही म्हणायची. मग तिने ते काढले, टोपल्या परत उघडल्या, गजरे काढले आणि ते दिले. पण पुटपुटली गजरे देताना, म्हणाली वेळ बी वाढ झाला आहे, जायचं बी दूर आहे. वाढ झाला म्हणजे खूप झाला आहे, वेळ बी वाढ झाला आहे, जायचं बी दूर आहे. माळणीच्या या वाक्याने रामचंद्रपंत बदलले. त्यांनी ते वाक्य ऐकलं, वेळ बी वाढ झाला आहे, वेळ खूप झाला आहे आणि जायचं बी दूर आहे.
त्यांनी आपल्या जीवनाला ते वाक्य लावलं आणि म्हणाले, अरे आत्तापर्यंतचं आपलं सगळं जीवन या ऐहिक सुखसागरात डुंबलं, काहीच नाही आपण केलं. ईश्वरप्राप्ती व्हावी यासाठी आपण काहीच केलं नाही. आणि मुळात काय झालं होतं की थोडे संस्कार आणि अच्युत महाराजांचं कीर्तन नुकतंच ऐकलेलं होतं, ते संस्कार, या संस्कारांचा परिणाम असेल. पण हे माळणीचे शब्द त्यांच्या कानात सारखे यायला लागले. वेळ बी वाढ झाला आहे, वेळ खूप झाला आहे आणि जायचं आहे बी लई लांब. आणि मला खरंच आहे, आपलं पण आयुष्यातला किती काळ वाया गेला आहे. आता पुन्हा ईश्वरापर्यंत जायचं आहे, म्हणजे जायचा मार्ग पण खूप आहे, तेवढा वेळ आपल्या जो आहे नाही. आणि असं आयुष्याला लावल्यावर ईश्वर प्राप्तीच्या मुक्कामाला आपल्याला जायचं आहे. खूप अंतर आहे, खूप दूरचा पल्ला आहे, तो आपल्याला गाठता येईल की नाही सांगता येत नाही. दुसऱ्याच दिवशी रामचंद्र पंत अच्युत महाराजांकडे गेले, त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. जे काही याची हृदयीचे त्या हृदयी कळायचं ते कळलं असेल, त्यांचा उपदेश घेतला आणि इतका बदल झाला की महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला सांगितला. अहोरात्र रामचंद्र पंत ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असत, अगदी बुडून जायचे ते, इतका त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. स्वतःजवळ असणारे 21 लाख, त्या काळातले 21 लाख रुपये त्यांनी आळंदीच्या भक्तांच्या प्रसादासाठी देऊन टाकले, प्रसादाची व्यवस्था करायला सांगितली. आणि मग पुढली गंमत मोठी आहे, त्या प्रसादासाठी एवढे पैसे दिले की त्या आळंदीच्या वाण्याच्या दुकानामधली साखर रवा संपून गेलं आणि रामकृष्ण पंतांचं नाव पडलं साखरे महाराज. काय एका मायणीच्या वाक्याचा परिणाम होतो आणि पारमार्थिक साधना, अध्ययन, ज्ञानेश्वरीमय वाङ्मय निर्मिती जे काही त्यांच्यासाठी झालं ते पुढे आपल्याला माहिती. छोटीशी घटना, पण त्या छोट्याशा घटनेने कसं जीवन बदलू शकतं ह्याचं उदाहरण म्हणजे साखरे महाराज आहेत असं आपल्याला कळेल. त्यामुळे आजच्या श्लोकातून आपल्या लक्षात येईल की खरंच आहे, थोडक्यात असं आहे की भगवत प्राप्तीसाठी जे काही आपण कर्म करतोय ते कधीही वाया जाणार नाही, कर्म करणारा कधीही दुर्गतीला जाणार नाही याची जी काही ग्वाही दिलेली आहे. इतरांचं कल्याण करावं, आपलं कल्याण झाल्याखेरीज राहणार नाही असं भगवंत आपल्याला सांगतो आहे. किती किती दृष्टांत द्यावेत. दासगणू महाराजांचं कीर्तन होतं आणि त्या दासगणू महाराजांच्या कीर्तनाला एक ठार बहिरा माणूस येऊन बसायचा बरं का. आणि सगळ्या लोकांना माहीत होतं, पण तो कोपऱ्यात बसायचा, त्याला ऐकायलाच यायचं नाही, अजिबात ऐकायला यायचं नाही. त्या जवळ बसलं काय आणि लांब बसलं काय काहीच फरक पडत नव्हता. आणि एक दिवस मात्र एका तरुणाने त्यांना विचारलं, अहो आजोबा तुम्हाला अजिबात ऐकायला येत नाही, आणि पाटीवर लिहून द्यायला लागायचं. त्यामुळे त्यांनी त्या पाटीवर लिहूनच दिलं की तुम्ही कशाला येता, तुम्हाला जर ऐकू येत नाही तर. तेव्हा तो ठार बहिरा म्हातारा माणूस त्याला असं म्हणाला की तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मी काय करतो, ते कीर्तनकार काय बोलतात ते मला कळत नाही, पण त्यांचा चेहऱ्यावरचा भाव कळतो, त्यांचं जे भगवतमय झालेलं त्यांची जी सगळे अभिनय असतो तो मला कळतो. ते काय बोलत आहेत त्याचा जो श्रोत्यांना आनंद होतो, आणि श्रोते जेव्हा किंवा टाळ्या वाजवतात किंवा टाळ्या वाजवून काहीतरी गजर करत असतात, शब्द कळले नाही तरी त्यांचा आनंद तो मला समजतो, आणि ते पाहण्यासाठी मी येतो. आणि पुढे ते असं म्हणाले की अहो तो जो कीर्तनकार आहेत ना ते ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ सगळे संत मंडळींचं काहीतरी सांगत असतील ना, आणि त्याचे ते ध्वनी तरंग जे आहेत ना ते माझ्या कानावर नक्कीच येत असतील, आणि मग ते जर माझ्या कानावर पडत असतील तर भले मला ऐकू नको येऊ देत, पण त्या मंत्रांनी माझे कान पवित्र नक्कीच होत असतील. आणि असे पवित्र झालेले कान आत्ता नाही, समजा या देहामध्ये असताना नाही, पण पुढल्या जन्मी तरी मला नक्कीच त्याचा उपयोग होईल अशी खात्रीच या म्हाताऱ्या माणसाला होती. म्हणजे चांगलं केलेलं केव्हाही वाया जात नाही अशी जी भगवंताने ग्वाही दिली आहे ही ह्या बिचाऱ्या बहिऱ्या माणसाला पक्की कळली होती. आणि तो त्यांनी सांगितलं म्हणून मी इथे येतो, हे जे चांगलं कृत्य आहे ते सद्गतीला नेणारं असतं. पुढल्या श्लोकातही भगवंत आपल्याला हाच विचार अधिक स्पष्ट करून सांगतो आहे.
प्राप्य पुण्यकृतान प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतांगेहे योगभ्रष्टोभिजायते. योगभ्रष्ट शब्द वापरला आहे. आता भ्रष्ट शब्द आपण मराठीमध्ये काही चांगल्या ह्यांनी वापरत नाही. इथे काही तितका वाईट अर्थाने तो शब्द घ्यायचा नाही. योगभ्रष्ट म्हणजे योगमार्गापासून दूर झालेला. चांगली काही साधना करतो आहे, परंतु दुर्दैवानं काही कारणांनी त्या साधनेपासून वंचित झालेला, दूर झालेला असा माणूस, त्याला योगभ्रष्ट म्हटलं आहे. पुण्यकृतान लोकान, पण पुण्यवान लोक म्हणजे चांगले स्वर्गलोक ज्याला म्हणतात, त्या लोकामध्ये प्राप्त करून घ्यायसाठी काय करायचं तर शाश्वती समाहा उषित्वा, पुष्कळ वर्षापर्यंत त्या स्वर्गलोकामध्ये तो निवास करतो आणि मग एखाद्या शुचीनाम म्हणजे अत्यंत पवित्र, श्रीमताम अत्यंत श्रीमंत अशा गेहे म्हणजे घरी अभिजायते जन्माला येतो. आपण आधीच्या श्लोकात पाहिलं की आशाचं काय होतं तर आशाच्या मृत्यूनंतर तो कुठेतरी परलोका म्हणजे स्वर्गलोकामध्ये काही काळ तिथे राहतो आणि काही काळानंतर तो अशा ठिकाणी जन्माला येतो शुचीनाम श्रीमतांगे योगभ्रष्ट अभिजायते. तो योगभ्रष्ट जो आहे तो जन्माला येतो, अशा घरात येतो. होतं असं की संयम नसल्यामुळे अर्धवट साधना उपासना होते आणि मग मृत्यू आला, देह टाकला गेला. तर असा काही काळ पुष्कळ वर्षापर्यंत स्वर्गलोकामध्ये राहतो. क्षीणे पुण्य क्षीण झालं मर्त्यलोके विशंती, की मग पुन्हा मर्त्यलोकात येतो आणि तो जो मर्त्यलोकात येतो त्याचा जर पुण्यात्मा आहे, आधी काही योग साधना त्यांनी केलेली आहे, तर मात्र त्याला शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते असं म्हटलं आहे की त्या योगभ्रष्टाला अत्यंत पवित्र श्रीमंत अशा घरामध्ये जन्म मिळतो. चांगल्या संस्कारांच्या घरामध्ये त्याला जन्म मिळतो. बघा, श्रद्धाळू आहे, अगदी पवित्र अंतःकरण आहे, काही श्रवण मनन छानपैकी साधना केलेली आहे, सत्संग केलेला आहे, काही धार्मिक आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, सगळी उपासना साधना ज्याला म्हणतो ही सगळी चांगली चाललेली आहे, पण दुर्दैवाने खंडित झाली. होता असं आमच्या गावी एक जण होते, अतिशय पत्नी असे भगवत भक्त होते. सगळं अगदी आमच्या राम मंदिरामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा सहभाग असायचा. अतिशय सात्विक पतिपत्नी होत्या आणि सगळं करत होते. दुर्दैवानं पत्नीचा जरा आकस्मिक मृत्यू झाला. छोट्याशा दुखण्याने आणि चटकन आठवड्याभरातच ती गेली. त्या पतीला एवढं दुःख झालं की असं का, माझी पत्नी एवढं भगवंताचं करत होती, असं कसं झालं, आणि खरोखरच त्यांनी मंदिराकडे पाठ वळवली. तर असं घडतं. अर्थात आज आपल्या लक्षात येईल की भगवंतानी आपल्याला ग्वाही दिली की आत्तापर्यंत केलेलं जे कर्म आहे ते कर्म नक्कीच उपयोगी पडणार आहे. काही कारणांनी माणूस असा साधनेपासून दूर जातो, भगवंताच्या कामापासून दूर जातो, परंतु केलेलं वाया जात नाही असं आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येईल. आता काही वेळा असं घडतं की आपला सत्संगाच्या ऐवजी काही वेगळ्या विचारांचा संग आपल्या भोवती येतो, त्यामुळे सुद्धा आपल्यात बदल होतो. आणि तो बदल झाला की परत भगवंताला म्हणजे साधकाला असं वाटतं की आता काय करणार, मी कित्येक वर्ष झाली मी काही साधनाच केली नाही आहे. तर असं नाही, होईल आणि कमी वेळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा ह्या साधनेमधला आनंद घेता येईल याची खात्री आपल्याला देता येते. काय होतं की ज्यांनी थोडा का होईना साधनेचा उपासनेचा अनुभव घेतलेला असतो त्याचं त्या साधनेबद्दलचं प्रेम आकर्षण पूर्णपणानंच नाहीसं झालेलं असतं असं काही म्हणण्याचं कारण नाही आहे. काही कारणामुळे कदाचित साधनेपासून दूर गेला असेल, पण त्या साधनेचं प्रेम, साधनेचं आकर्षण, त्याचे होणारे फायदे त्याला माहिती झालेले होते. ते पुन्हा एकदा प्रायश्चित्तानंतर तो जो या बाजूला वळला. काही वेळा इंद्रियांचे मोह असतात, तारुण्य असतं, प्रापंचिक जबाबदारी असतात, किती गोष्टी आड येणाऱ्या असतात. त्यामुळे काही काळ दूर जाणं स्वाभाविक आहे, असं घडतं. परंतु
त्या योग साधनेला परत आपण सुरुवात केली, उपासनेला परत सुरुवात केली, तर ती अपुरी वगैरे काही साधना राहत नाही. त्या साधनेतून पुन्हा एकदा आपल्याला योग्य मार्ग मिळतो. असे जे साधक आहेत, साधना करणारे, त्याच्याबद्दल आपण थोडा विचार करूया. म्हणजे मग आपल्याला हे जे काही भगवंत सांगतो आहे की हो, काही काळ स्वर्गामध्ये राहायचं आणि परत शुचीनाम श्रीमताम गे हे जन्म मिळतो, असं जे आपल्याला सांगितलं जातं. तर साधक बरेचसे, मेजॉरिटी साधक आहेत ते सकाम असतात. गीतेने पण आपल्याला सांगितलेलं आहे की सकाम साधक असतात. म्हणजे काहीतरी कामना मनात ठेवून ते भगवंताची उपासना करतात. भगवंताची म्हणजे गीतेने आपल्याला सांगितलं की आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी असे 3 प्रकारचे सकाम साधक आहेत. सगळे आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे थोडकं आपलं नुसतं त्याचा उल्लेख करून आपण पुढे जायला हरकत नाही. आर्त आहेत म्हणजे काहीतरी ना अडचण आलेली आहे, संकट आलेलं आहे, प्रापंचिक संकटातून बाहेर पडायचं आहे आणि त्यामुळे भगवंताला आर्ततेनं जी काही हाक मारलेली आहे, तर ते संकट दूर व्हावं यासाठी जी काही साधना केलेली असते तो आर्त भक्त असतो. ती इच्छा असते, ती कामना पूर्ण व्हावी यासाठी भगवंताला परीक्षेमध्ये एवढे मार्क मिळतील, तुला 5 नारळाचं तोरण बांधेन वगैरे वगैरे, किंवा लेकीचं लग्न उद्या अमुक करेन, आता वर्षाच्या आतच मी लगेच कुलदैवताला माझ्या जाऊन येईन वगैरे वगैरे, अशा ज्या काही गोष्टी आपण आपल्या प्रापंचिक गोष्टी पूर्ण व्हाव्यात यासाठी जे काही करतो ती आर्तता असते भक्ताची. त्यामुळे ती कामना पुरी व्हावी यासाठी आर्तपणे भगवंताला मारली. ते संकट जे आलेलं आहे किंवा जी अडचण दूर झालेली आहे त्याच्याबद्दल भगवंताच्याबद्दल असणारा जो मनातला भाव आहे त्यासाठी हा आर्तभक्त असतो. ही पण एक भगवंताची भक्ती आहे, त्यात की चुकीचं आहे अशातला काही भाग नाही आहे. दुसरा अर्थार्थी असतो. सगळ्या प्रत्येक माणसाला पैसा पाहिजे असतो, प्रतिष्ठा पाहिजे असते आणि त्याच्यासाठी जो भगवंताचं सहाय्य मिळावं असा प्रयत्न करतो. मग तो अर्थार्थी जो आहे, जो काही आपली इच्छा आहे ती पूर्ण व्हायला हवी, त्यासाठी भगवंताचं काही वर्षांपूर्वी अशी एक महाराष्ट्रामध्ये टूम निघाली होती की व्हिसा मिळायला हवा असला तर मग याला जाऊन या, गजानन महाराजांचं दर्शन घेऊन या. आता काय खरा गजानन महाराजांचा आणि व्हिसा मिळण्याचा काय संबंध आहे? परंतु एक महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी टोम निघाले होते की ज्यांनी कोणी परदेशात जायचं आहे आणि व्हिसाला ॲप्लिकेशन केलं आहे तर शेगावला जाऊन यायची मंडळी आणि मग म्हणायची की नाही बाबा ते होतंच काम, बघा आता काय करावं याला. पण हे अर्थार्थी भक्त असे असतात आणि ते अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींना फशी पडतात असं पण दिसतं. पण तरीही गीता त्यांना म्हणते की ठीक आहे, असे सकाम भक्त असतात, अर्थार्थी असतात, काही जिज्ञासू भक्त असतात. म्हणजे त्यांचा भाव कमी असेल परंतु भगवंत म्हणजे नेमकं काय आहे, हे भगवंत आणि भक्त म्हणजे नेमकं काय आहे, साधना म्हणजे नेमकं काय आहे, या ग्रंथांमध्ये नेमकं काय आहे, अशी एक जिज्ञासा त्यांना असेल आणि जिज्ञासा म्हणून ते काही अभ्यास करत असतात, वाचन करत असतात. कोणी का असे ना, कुठल्याही मार्गाने का होईना, हे अर्थार्थी जिज्ञासू जे आहेत या तिघांच्याही बद्दल भगवंतांनी सांगितलं की ते सकाम भक्ती करणारे जरी असले तरीही त्यांची भक्ती वाया जात नाही. त्यांच्या कर्माचा त्यांना नक्कीच उपयोग होतो. आता ह्या 3 सकाम भक्तांबद्दल झालं. काय होतं, हे काम पूर्ण झालं, आपली इच्छा पूर्ण झाली, ज्यासाठी आपण भगवंताचं ही साधना करत होतो, उपासना करत होतो, तर ते काम पूर्ण झालं. मग विसरण्याची शक्यता असते. आपलं काम झालं की झालं. हा जो आता 4था भक्त आपण विचारात घेणार आहोत तो निष्काम भक्त आहे. आणि मग हा निष्काम भक्त कसा आहे, तर तो एक तर त्याचं असं असतं की भगवंतानी जे दिलं आहे त्याच्यात तो तृप्त आहे, अगदी संतुष्ट आहे. तो काही भगवंताजवळ मागायला जात नाही. उलट त्याचं म्हणणं असतं की मला काय हवं आहे ते भगवंता तुलाच माझ्या आधी कळेल, त्यामुळे मी काहीच तुझ्याकडे मागत नाही, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. अशा पद्धतीनं हा निष्काम भक्त सांगतो आहे भगवंताचं स्मरण व्हावं, भगवंतानी आपल्याकडून काहीतरी चांगलं करून घ्यावं, भगवंताच्या अनुसंधानात आपण सातत्याने राहावं, अशी या निष्काम भक्ताची उपासना असते. असं या निष्काम भक्ताचं म्हणणं असतं. सर्वांचं कल्याण होऊ दे अशीच त्याची अपेक्षा असते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, अशी त्याची प्रार्थना असते. आपण उदारा जगदाधारा प्रार्थना म्हणतो ना, त्याच्या स्वरूपानंदानी हेच मागणं केलं आहे. उदारा जगदाधारा देई मज असावर, स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर.
तुझ्या अनुसंधानात माझं चित्त सतत राहू दे. ही निष्काम भक्ताची उपासना, ही निष्काम भक्ताचे साधन आहे. कोणाही बद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार येत नाहीत. सारखी सगळ्यांना मदत करावी, दुसऱ्याचं कल्याण चिंतावं, हाच भाव त्या निष्काम भक्ताच्या मनामध्ये असतो. त्यामुळे त्याची ही प्रार्थना असते, त्याची ही साधना असते. आता असं आहे की कर्म चांगलं आणि वाईट ते आपण तिसऱ्या अध्यायात शिकलो आहे. ज्याचा हेतू काय आहे त्यावर ते कर्म चांगलं वाईट ठरतं. सत्कृत्य आहे का दुष्कृत्य आहे हे ठरायचं कसं, तर त्याचा परिणाम काय आहे किंवा त्या कोणत्या हेतूने ते कर्म करतो आहे याच्यावर ठरतं. नेहमी आपल्याला माहिती आहे की कसाही जर गाईच्या मागे हातात शस्त्र घेऊन मारायला निघाला आहे आणि कोणी आपल्याला विचारलं की गाय कोणत्या दिशेनं गेली, तर खरं सांगताच नाही का मा, खरं सांगणं हेच पाप आहे, कारण गाईला मारलं जाईल. त्यामुळे खोटंच सांगायला हवं. ज्या दिशेने गाय गेले तिथे न सांगता दुसऱ्याच दिशेला गाय गेली असं सांगायला हवं. हेतू काय आहे, तर हेतू चांगला असेल तर ते सत्कृत्य आहे, ही तर व्याख्या आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं या निष्काम भक्ताचं आचरण असतं. त्यामुळे त्याची जी साधना आहे, त्याची जी भक्ती आहे, त्याचं जे वागणं आहे ते सगळं ना असं शास्त्रसंमत अनुकूल असणारं असं सगळं आहे. धार्मिक आहे आणि हेतू त्याचा स्वच्छ आहे, शुद्ध आहे. पण या सगळ्या प्रकारच्या म्हणजे सकाम भक्तांचे तिन्ही प्रकार आपण पाहिले आणि हा निष्काम भक्त पण पाहिला, तो तर भगवंताचा लाडकाच भक्त. त्यामुळे अशा सगळ्या मंडळींच्या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं साधनेला पूरक असणाऱ्या आहेत असं ते आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे काही प्राप्ती व्हावी म्हणून जरी कर्म एखादं केलं तरी त्या सकाम कर्माचं फळसुद्धा समजा त्या प्रमाणात त्याला ते फळ मिळेल, पण ते पुण्य जमा झालेलं असणार आणि त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याला तो लोक मिळेल, तितका काळ मिळेल. म्हणजे या श्लोकात जे आपण पाहतोय की मृत्यूनंतर त्याला स्वर्गलोक मिळेल आणि तो स्वर्गलोक किती काळाचा मिळेल, तर तिथलं त्याचं पुण्य क्षीण झालं की परत त्याला इथे यायला लागेल पुण्य संपल्यानंतर. पण तिथपर्यंत अनेक वर्ष तो जीव सुखानं तिथे राहील. त्यानंतर पुन्हा तो मृत्यू लोकामध्ये येईल, माणूस म्हणूनच येईल असंही म्हटलं गेलं आहे. आणि माणूस म्हणून जन्माला आलेला हा भगवंत त्याला सांगतो आहे की शुचीनाम श्रीमताम गेहे, अत्यंत श्रीमंत पवित्र संस्कारित असणाऱ्या अशा घरामध्ये, उत्तम संस्कार मिळतील अशा घरामध्ये त्याला जन्म मिळेल. मग अशीच उल्लेख केला की सगळ्या संतांचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या अनेक पिढ्या अत्यंत सात्विक आचरण करणाऱ्या अशा असल्यामुळे परंपराच त्यांची तशी निर्माण होते आणि अशांच्या घरातच ज्ञानेश्वर, अशांच्या घरातच नाथ, अशांच्या घरातच समर्थ जन्माला येतात असं आपल्याला दिसेल. त्यामुळे श्रीमंत घरात जन्म घेण्याचं कारण एकतर सकाम भक्त, ते काय भोगप्राप्ती, त्याचं हे पण आहे की ती भोगप्राप्ती पुरी व्हायला हवी ना म्हणून सुद्धा श्रीमंताच्या घरात आहे. आणि दुसरं सामान्य जनांना साधना करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी त्यांना येऊ नयेत. श्रीमंत घरामध्ये असलं की बाकी अडचणी येणार नाहीत. असंही आहे ना की निदान रोजच्या पोटा पाण्याचा तरी काही प्रश्न नाही. त्यांचं घर श्रीमंत असेल, मग त्यांच्या या जन्मामध्ये त्यांना साधनेला कुठली अडचण यायला नको. अशा पद्धतीने सुद्धा श्रीमंतीचा विचार, अर्थात श्रीमंती म्हणजे काही फक्त ऐकच श्रीमंतीचा विचार करायला हवा असं नाही. आपण श्रीचा अर्थ पाहिला आहे, 6 प्रकारची लक्ष्मी असते, तर त्या सगळ्यांनी संपन्न असणारा हा अशा चांगल्या संस्कारित घरात जन्माला आलेला असतो. आणि मग ती काही साधना करावी, काही संत ग्रंथांचं वाचन करावं. त्यांनी ज्या कारणासाठी ह्या भूमीवरती जन्म घेतलेला आहे ते कारण पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशा पद्धतीनं जन्म मिळतो. आता थोडं असं आहे की आपण सुरुवात करताना असं पाहिलं होतं की तरुणपणी किंवा मध्यम वयाच्या काळी पोटापाण्याचा उद्योग, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपला वेळ जातो, नोकऱ्या करण्यात वेळ जातो आणि मग आपल्याला निवृत्तीनंतरच या अशा काही गोष्टी करता येतील असं वाटतं. तोपर्यंत कसं काय करणार, प्रापंचिक माणूस इतका बुडालेला असतो प्रपंचात. या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला तर भगवंत आपल्याला सांगतोय ना की शुचीनाम श्रीमताम गेहे मिळत आहे, तर बरोबरच आहे की त्याला सुरुवातीपासूनच
या अशा प्रकारच्या आध्यात्मिक याची गोडी लागावी. आपल्या सामान्य माणसाला जसं होतं की प्रपंच सगळा झाल्यानंतर मग निवृत्त झाल्यावर बघूया काही आपल्याला जमतं आहे का, तर तसं व्हायला नको. म्हणूनसुद्धा आर्थिकदृष्ट्या संपन्न, सर्व प्रकारच्या लक्ष्मीनी संपन्न असणारं अशा घरामध्ये याला जन्म मिळतो. शुद्ध आचरण असणारं श्रीमंताचं घर म्हणजे लगेच आपल्याला नाथांच्या घराची किंवा गोंधळेकर महाराजांच्या घराण्याची आठवण होते की अशांच्या घरात जन्म मिळतो. आपल्याला किती किती उदाहरणं देता येतील. अलीकडल्या काळातसुद्धा आपण पाहू की किती श्रीमंत मंडळी आणि आध्यात्मिक काम करणारे. साफळचं मंदिर मफतलालनी बांधलं आहे, तर आपल्या असलेल्या संपत्तीचा विनियोग चांगल्या कामी, किंवा शहाळचं मंदिर बिर्लांनी बांधलं आहे, असे जे आपण उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. तर आपल्याला मिळालेली संपत्ती आहे ती अशा प्रकारच्या चांगल्या कामासाठी खर्च करणं. अगदी आपली जी गीता प्रेस आहे, गोरखपूरची गीता प्रेस, ही चालवणारे जयदयाळ गोयंका म्हणून आपला सगळा पैसा गीतेसाठी खर्च केल्यामुळे इतक्या कमी किमतीमध्ये आपल्याला सगळी गीतेची पुस्तकं आज वर्षोनिवर्ष उपलब्ध करून दिली गेलेली आहेत. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की अत्यंत पवित्र, संस्कारित, आर्थिकदृष्ट्या पण संपन्न असणाऱ्या घरामध्ये ही सगळी जी उदाहरणं आपण पाहतो त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की अरे हो, की असं पूर्वजन्माचं हे फळसुद्धा असू शकतं. खरं आहे, आपण अगदी ज्ञानेश्वर माऊलींपासून विचार केला आणि आत्ता म्हटलं की अगदी व्यासांपासून जरी आपण विचार केला आणि आत्तापर्यंतचं जर सगळं पाहिलं तर किती किती उदाहरणं आपल्यासमोर आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले. म्हणजे गृहस्थाश्रमीच आहेत परंतु ज्ञानी आहेत. अशा रामकृष्ण परमहंसांचं पाहिलं तर गृहस्थाश्रमी जरी असले तरी ज्ञानी घरात जन्माला आले. अत्यंत श्रीमंत, सदाचार संपन्न अशा घरामध्ये योगी अरविंदांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंदांचा विचार केला तर शंकराची उपासना करणाऱ्या अनेक पिढ्यांच्या या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. अगदी लोकमान्य टिळकांचं की अत्यंत ज्ञानी, आत्ता म्हटलं तसं कदाचित श्रीमंत घराणं नसेल पण ज्ञानाची श्रीमंती होती, त्यांच्या घरामध्ये लोकमान्यांचा जन्म झाला. राजकुळाचा विचार केला तर महाराजांच्या घरामध्ये अशाच त्यांच्या कुळामध्ये हा विचार की माऊलींनी या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या पोटचा मुलाचा जन्म व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर असं प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येईल की असे जे कर्तबगार मंडळी जन्माला आलेली असतात त्यांच्या कुळामध्ये आधी सगळी अशी मंडळी असतात. अगदी व्यास वाल्मिकींपासून ते आपल्याला अलीकडल्या काळापर्यंत अनेक उदाहरणे, ती विशेष जी कामगिरी आपल्याला करणारी मंडळी दिसतात त्या मंडळींच्या बाबत आपण असं म्हणू शकतो की खरोखर हे योगभ्रष्ट म्हणजे काही कारणासाठी पुन्हा त्यांचा जन्म इथे झालेला आहे, काही विशेष कार्य त्यांच्याकडून भगवंताला करून घ्यायचं आहे म्हणून त्यांचा इथे जन्म झालेला आहे, अशासाठी म्हणून हे पुन्हा जन्म घेतात, पुन्हा त्यांना जन्म घ्यायला लागतो. म्हणजे असं नाही की जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटावं ही तर गोष्ट आहेच, बरोबर आहे, नाही असं नाही. परंतु आज आपल्याला या आणि आता इथून पुढे आपण जे काही अखेरच्यापर्यंत सगळे श्लोक पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्टही कळणार आहे की हे तर बरोबरच आहे पण हे जग चालायला हवं यासाठी अशी काही मंडळी पुन्हा पुन्हा जन्माला यावी लागतात. कलियुगाचा आपण विचार करतो पण कलियुगामध्ये अनंत अशी चांगली मंडळी सर्व क्षेत्रामध्ये अनेक चांगली मंडळी जन्माला आली म्हणून हे जग चाललेलं आहे. त्यामुळे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे जे भगवंतांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे त्या आश्वासनाप्रमाणे आपल्या लक्षात येईल की चांगलं काम, कल्याणकृत उत्तम कर्म करणारी मंडळी काही काळ त्या स्वर्गामध्ये राहतील परंतु पुन्हा त्यांच्या दिलेल्या कामाला पूर्णत्व आणण्यासाठी पुन्हा ते या भूलोकावर जन्म घ्यायला येतात अशी जी ग्वाही आपल्याला या 2 श्लोकांच्या निमित्तानं मिळाले त्यांनी आपल्याला एक आधार वाटला. आणि एक आणखीन छान गोष्ट या 2 श्लोकानंतर आपणच आपल्या मनामध्ये असं ठरवतो की कुणीही कसंही आपल्याजवळ वागू दे आपण मात्र चांगलंच वागायचं, कारण चांगल्या गोष्टीचा चांगलंच घडतं असं भगवंत सांगतो आहे की जे काही तुम्ही चांगलं कर्म केलं आहे त्याचं चांगलं फळ मिळतं, त्याची वजाबाकी बेरीज नाही होणार. जसं असतं ना की आपण खूप तिखट खाल्लं आणि वरती गोड खाल्लं, तो तिखटाचा काय परिणाम व्हायचा तो होणारच आहे, मग वरती गोडाचा परिणाम होणार आहे. असं नाही होणार ती गोड खाल्ल्यामुळे तिखटाचा परिणामच होणार नाही,
थोड्याशा 5 मिनिटासाठी जिभेला आलेला तिखटपणा गोड पदार्थाने जाईल, पण पोटामध्ये गेलेल्या त्या 2 पदार्थांचे जे काही परिणाम व्हायचे ते होणारच आहेत. आता तसा आपण विचार केला तर कळेल की आपण पुण्यकर्म जे केलं आहे त्या पुण्यकर्माचं फळ आपल्याला मिळणारच आहे. म्हणून आपण वाईट करायचंच नाही. आपल्याला चांगलं आणि वाईट हे चांगलं कळतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही आपल्याला भगवंताचं काही ग्वाही द्यायला हवी अशातला भाग नाही. तर भगवंत आपल्याला या 40व्या श्लोकापासून अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना जो महत्त्वाचा विचार सांगतात ते कल्याणाचं काम आपल्याकडून व्हावं. आपण जर कल्याणाचं काम केलं म्हणजे दुसऱ्याचं कल्याण होण्यासाठी आणि आपलंही अर्थातच कल्याण होण्यासाठी प्रयत्न केले, चांगली साधना केली, उपासना केली, दुसऱ्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचा पण प्रयत्न केला, तर काय होईल, तर त्याची नक्कीच गती त्याला चांगली प्राप्त होईल, कधीच त्याची दुर्गती होणार नाही असं भगवंतानी खात्रीने आपल्याला सांगितलेलं आहे. तर तसा प्रयत्न आपल्याकडून व्हावा असं आपण आज ठरवूया. आणि आज आपण 41व्या श्लोकाशी थांबू. पुढल्या गुरुवारी आपण पुढले 2 श्लोक बघूया. धन्यवाद.